माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 8 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 15 मातृमहिमा. श्री गणेशाय नमः. आपली नियोजित तीर्थयात्रा करून आश्रमात मुले परत आली. याचा अत्री अनुसयीस मोठा आनंद झाला. त्यांची चौकशी करायला, त्यांच्या दर्शनाला देवदेवता ऋषीमुनी आलेले पाहून त्या माता पित्यास धन्यता वाटली. ते मनोमन सुखावले. त्या रात्री भोजनोत्तर अंगणात बसून चाललेल्या त्यांच्या सुखसंवादात मुलांनी माता पित्यास आपला सर्व यात्रा वृत्तांत निवेदन केला. आपण कोणकोणत्या स्थानी गेलो, तेथे कोणाकोणाची दर्शन भेटी झाल्या, कोणाचा सहवास लाभला हे सांगितले. त्याने आपल्या प्रवासातले काही स्मरणीय प्रसंग देखील सांगितले. विविध क्षेत्राची तीर्थस्थानाची माहिती माता पितास दिली. त्या रसाळ निवेदन श्रवणात मध्यरात्र कधी उलटून गेली ते कोणासही कळले नाही. असाच काळ पुढे चालला. त्या अत्रेंच्या आश्रमात अनेक जण दर्शनास येत होते. तिथल्या दर्शन प्रसाराने सुखावत होते. त्या आश्रमात रोज किती जण यायचे, जेवून खाऊन तृप्त होऊन जायचे याची गणतीच नव्हती. तेथे कधीच कशाचीच कमतरता नव्हती. अहो, कसे असणार? जेथे साक्षात त्रिदेव तेथे सर्व सिद्धी रिद्धी हात जोडून उभ्या राहिल्या नसत्या तर नवल. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक जण सुखावत होता. विशेष म्हणजे त्या तिन्ही मुलांची मातृभक्ती, त्यांचा सेवाभाव, त्यांचे आज्ञापालन, त्यांची कर्तव्य दक्षता हे सारे पाहून सर्वजण त्या मुलांचे कौतुक करीत. अशी सद्गुणी संतती लाभली म्हणून त्यांच्या माता पित्याचे गुणगान करीत होते. अत्रींची तिन्ही मुले अत्यंत सेवाभावी होती. त्यांना हे पूर्णपणे माहीत होते की माता पित्याच्या सेवेशिवाय अन्य अधिक पुण्यकारण गोष्ट अवघ्या त्रिगुणात अन्य कोणतीच नाही. कोणत्याही तपापेक्षा, व्रत दानापेक्षा पितृसेवा हीच श्रेष्ठ. पुण्यक्षत्री पुण्यकाळी सहस्र गोदानाचे जेवढे पुण्य दात्यास मिळते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पुण्य हे माता पित्याची सेवा करण्याच्या सुपत्रास मिळते. हे त्या मुलांना चांगलेच ठाऊक होते. खऱ्या अर्थाने दुर्वास, दत्त, चंद्र हे तिघे अनुसयेचे आदर्श पुत्र होते. जगात पुत्रांचे 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक माता पित्याची सर्व स्वप्नास लावून सेवा करणारी मुले, तर दुसरी म्हणजे आपल्याच जन्मदात्याचा उद्धार करणारी, त्यांना त्रास देणारी, त्यांची अवहेलना करणारी, त्यांना छळ करणारी, त्यांना वाईट वाटेल तसे वर्तन करणारी, त्यांच्याकडे आपल्या स्वार्थासाठी दुर्लक्ष करणारी कुपात्र मुले. या अध्यायाच्या मातृपितृसेवेची महानता सांगत असताना ग्रंथकाराने एका कुपुत्राची कथा मुद्दाम सांगितले. त्या भागी कुपुत्रास शेवटी नरकाशिवाय अन्य कोठे जागा मिळणार हे सांगायला ते विसरले नाही. ते पुढे असेही सांगू लागले, अशा कुपुत्राच्या सावलीलाही आपण उभे राहू नये. जो अभागी आपल्या जन्मदात्याचा छळ करतो, त्यांना शारीरिक मानसिक पीडा क्लेश पोहोचवतो, तो आपणहूनच स्वतःसाठी नरकाची दारे उघडून घेत असतो. अशा अभाग्याच्या वाट्यास दुःख, दारिद्र्य, अवहेलना, अपमान, अनारोग्य या गोष्टी न मागता येतात. याच्याच विरुद्ध जो सुपुत्र आहे, तो जो सदाचारी माता पिता भक्त आहे, त्याची सेवा करणारा, त्याची काळजी घेणारा, त्याची काळजी स्वतः भगवंत घेतो, त्याच्या दारात सद्भाग्य हे चालत येते, त्याला यश कीर्ती मान सन्मान सर्व काही प्राप्त होते, तो आदर्श पुत्र मानला जातो. मातेच्या सेवेला तर अवघ्या त्रिभुवनात तोड नाही. मातृसेवा ही सर्व सेवेतली सर्वश्रेष्ठ अशी सेवा आहे. अत्री अनुसयीची तीनही मुले त्या सुपुत्राच्या यादीत मोडणारी असल्याने त्यांना त्यांच्या संतुष्ट मातापित्याचे सदैव शुभाशीर्वाद लाभत होते. आपल्या मातापित्याच्या मुखातून तो कल्याणकारी शुभाशीर्वाद ऐकताच तिघे त्यांना जोडून म्हणाले, माते तात, आम्ही स्वतःला धन्य समजतो की आम्हास तुमच्यासारखे ज्ञानी परोपकारी सर्वज्ञ माता पिता लाभले. तुमच्याच मार्गदर्शनाने आम्हास ज्ञान शक्ती सामर्थ्य वैराग्य विवेक सद्विचारांचे धन प्राप्त झाले. आता पुढील जीवन कार्यातही तुमच्या ह्या आशीर्वादानेच पाठबळ आम्हाला पूर्ण करेल हा विश्वासही आपल्या मनात कायम आहे. आम्ही सदैव तुमच्या ऋणातच राहू, पसंत करू. तुमच्या कृपाशीर्वादाने
आम्हास कधीच काही कमी पडणार नाही. आमच्यावर कोणतीही संकटे येणार नाही. आम्हास कोणत्याच विपत्तीस तोंड द्यावे लागणार नाही. आणि जर समजा चुकून जशी वेळ आलीच तरी तुमच्या आशीर्वादाच्या पाठबळावर आम्ही त्या सर्वांवर यशस्वीपणे मात करू. हा दृढ विश्वास आमच्या मनात आहे. उलट आता आम्हीच काय केले असतं आम्हास तुमच्या ऋणातून थोडी तरी मुक्ती मिळू शकेल याचाच आम्ही विचार करतो आहोत. कारण आपले शास्त्र आपल्याला हे सांगते की द्रव्य, अन्न, धातू, कार, व्यापार, सद्मार्ग, सद्धर्म यासारख्या विविध प्रकारच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वेगवेगळा उपाय आहे. पण मातेच्या ऋणातून कोणतीच मुक्त होऊ शकत नाही. त्यानंतर थोडे पुढे येत दत्तात्रेयाने तर त्या ऋणाचे वर्णन, प्रकार, त्यातून मुक्त होण्याचे मार्ग सांगितले. मात्र त्याबरोबरच अवघ्या त्रिभुवनात मातेचे आणि गुरु माऊलीचे ऋण हे कदापि फिटणारे नाही. त्यातून कोणीच मुक्त होऊ शकत नाही हे देखील त्याने पक्के सांगितले. तो म्हणाला की म्हणूनच आपण आपल्या मातेस तिचा उचित आदर, सन्मान, आज्ञापालन, सेवा करून किमान तिला सुखी, समाधानी, संतुष्ट ठेवले पाहिजे. तिचे शुभाशीर्वाद घ्यावे तेच खरे. त्याचे ते बोलणे ऐकून अनुसयेने हृदय पुत्रप्रेमाने भरून आले. तिने ते आपल्या तिन्ही सुपुत्राकडे मोठ्या वात्सल्याने पाहिले. मातेच्या कृपादृष्टीने तिघेही मनोमन सुखावले. आपल्या त्या तिन्ही सद्गुणी पुत्राकडे पाहून त्यांच्या सेवेने ते होता सुखावत होते. इकडे मुलांचाही अभ्यास, तपसाधना चालू होती. त्यातच एके दिवशी अनुसईच्या मनात श्री सुलभसा विचार आला की आपले तिन्ही पुत्र वेदाभ्यास करून ज्ञानी झाले आहे. त्यांनी आजवर कठोर अशा ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले. त्यांची यात्राही करून झाली. तेव्हा आता आपण त्यांच्यासाठी सुयोग्य अशा सहचारिणी शोधून त्यांना गृहाश्रमात आणायला हवे. या बाबतीत सतीने आपल्या पतीचा विचाराने अनुमती घेतली. एक दिवस तिघे आपल्या मातेच्या प्रेमळ सानिध्यात बसले असताना अनुसया मातेने तो गृहस्थाश्रम स्वीकारण्याचा विवाह करण्याचा प्रस्ताव मुलांच्या समोर मांडला. मात्र तो मातेच्या मनातला विचार ऐकून ते तिघेही स्तब्ध झाले. ते एकमेकाकडे पाहू लागले. आता मातेच्या प्रस्तावास काय आणि कोणते उत्तर द्यावे, कसे द्यावे याच्या अडचणीत ते पडले. कारण दुर्वासे होते तपोयोगी, श्री दत्त तर अवयनासी अन निर्विकारित धाकटा चंद्र हा तेजस्वी. मातेच्या मनातील ती इच्छा ऐकली. मात्र आणि आता या सुपुत्रापुढे असा गहन प्रश्न भरायला की मातेस काय उत्तर द्यायचे ते तिघे त्याचाच विचार करू लागले. पुढील भाग, कोणता आश्रम श्रेष्ठ? मातेने अध्याय 16. मातेने मोठ्या आशेने विचारलेल्या प्रश्नाला काय आणि कसे उत्तर द्यायच्या संदर्भात तिने मुलं पडली. त्याची ती संकोचलेली अवस्था पाहून शेवटी अत्री ऋषींनीच त्यांना विचारले, मुलांनो, अरे काय झाले? तुम्ही एवढे कोणत्या विचारात पडल्या? आम्ही तुम्हाला काही शास्त्र नियमात सोडून वर्णाश्रमास बाजू सारून काही करा असे सांगत नाही. उलट शास्त्रे असे सांगतात की मुलांनी मनुष्याने उचित वेळी उचित आश्रमाचा स्वीकार करून त्या आश्रमाचे नीतीनियम आनंदाने पाळायला हवेत. त्या शास्त्रानुसार तुमचे ब्रह्मचार्याश्रमातले कार्य पूर्ण झालेले असताना आता तुम्ही पुढील शास्त्रसंमत गृहस्थाश्रमात पडायला काय हरकत आहे? तेव्हा पित्याचे ते बोलणे ऐकून दत्त म्हणाला, तात, या संदर्भात तुम्ही प्रथम दुर्वास दादाचा विचार करून तो घ्यावा हेच योग्य. त्यानुसार जेव्हा अत्रींनी दुर्वासाकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिले त्या विनम्रपणे तो म्हणाला की पिताजी, वेदाने जरी लोकांनी कसं आश्रम. तेव्हा पित्याचे बोलणे ऐकून दत्त म्हणाला, तात, या संदर्भात तुम्ही प्रथम दुर्वास दादाचा विचार करा, तो घ्यावा हेच योग्य. त्यानुसार जेव्हा अत्रींनी दुर्वासाकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहिले विनम्रपणे म्हणाला की पिताजी, वेदांनी जरी लोकांनी कसे कसे आश्रम अनुसरावे ते सांगितले ठेवले तरी सुद्धा त्याबरोबर त्यांनी असे सुद्धा सांगितले की ज्यांनी त्याने आपापल्या स्वभाव, वृत्ती, प्रवृत्तीनुसार त्यात जो योग्य असेल तोच आश्रम निवडावा. ज्याने त्याने विवेक, वैराग्य, आपापली सद्विवेक बुद्धी वापरून काय त्याज्य काय ग्राह्य ते ठरवावे. दुर्वास असे बोलत असताना त्यास होकार दर्शनारी दत्तात्रेयाची मान हलते आहे असे चाणाक्ष पित्याच्या नजरेतून सुटली नाही. तोच दुर्वासाचे ते बोलणे ऐकून चक्क दत्तात्रेयाने त्याच्या त्या विचारास दुजोरा दिला. त्या दोन्ही पुत्रांनी त्यांच्या त्यांच्या स्वभाव प्रवृत्तीप्रमाणे आपले गृहस्थाश्रम स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली. इतकेच नाही तर दत्त हे सुद्धा म्हणाले की माते, पिताजी, या संसाराच्या माया मोहाच्या बंधनात आमची मुळीच अडकण्याची इच्छा नाही. त्या उलट मी तर या बंधनात संसार प्रपंचाच्या मायामोहात अडकलेल्या जीवांना त्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखविण्याचेच कार्य करणार आहे. माझ्या लेखी तर तेच माझ्या जीवनाचे खरे कर्तव्य कार्य आहे. माते, आम्ही तुझी बालके ही त्या वनातल्या स्वच्छंद मुक्त आणि राजेशाही मुक्त संचार करण्याच्या
सिंहाचे छावे आहोत. आम्ही आम्हाला या प्रपंचाच्या पिंजऱ्यात अडकवून घेण्यास तयार नाही. हे बंधन जो पाश आम्हाला नको आहे. तुम्ही आमचे मुक्त स्वच्छंद जीव त्यात अडकवून आम्हाला बंदिवान करू नका. हीच आमची इच्छा, विनंती, तोच आमचा निर्धार. झाले. दुर्वास दत्त यांनी त्यांचे मनोगत स्पष्ट शब्दात व्यक्त केले. धाकटा चंद्रही त्यांच्यासमोर काही स्पष्ट बोलायला ना. तेव्हा अत्री अनुसयांना आपल्या वंशविस्ताराची अतिथी धर्मपालनाची चिंता वाटू लागली. अनुसयेने अत्रीकडे सूचक नजरेने पाहताच त्यांनी तो वंशवृद्धीचा गृहस्थाश्रम धर्मपालनाचा मुद्दाही मुलांसमोर मांडला. पण त्याचाही काही फायदा झाला नाही. उलट एक दिवस तर असा चमत्कार घडला की अत्री वृक्षातळी ध्यानस्थ बसलेल्या दत्ताकडे पाहत असताना अचानक त्यांना त्या दत्ताच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश 3 देवांचे स्पष्ट दर्शन झाले. तेव्हा त्यांनी अनुसयीसे तातडीने हाक मारून तिला त्या दिव्य दर्शनाचा लाभ घडविला. दत्तात्रेयाचे ते दर्शन घेत असतानाच तिला त्यातील ब्रह्मदेवाचे जागी आपला पुत्र ब्रचंद्र, विष्णूचे जागी दत्त, शिवाचे जागी दुर्वास यांचे दर्शन झाले. त्याबरोबर अनुसयेची मनोमन खात्री झाली की त्या तिन्ही देवता ह्याच त्या पुत्राच्या रूपाने आपल्या पोटी जन्मास आलेले आहेत. आपले माता पिता हे त्या दत्ताकडे असे काही निरखून पाहत आहेत. हे जेव्हा चंद्र दुर्वासांनी पुढे येऊन पाहिले तेव्हा आपल्याच पुत्राच्या त्या रूपास पाहून विस्मित झालेल्या अत्रींनी दुर्वासास हे काय असे विचारले. दत्ताकडे बोट दाखवले. त्यांनी जेव्हा दत्ताकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तेव्हा दत्त त्यांना म्हणाला, पिताजी, तुमच्या मनातील आमच्या स्वरूपाबद्दलची शंका दूर व्हावी याकरता सारा तुम्हास दर्शन घडविण्याचा प्रपंच केला. दत्ताचे ते बोलणे ऐकले. मात्र मग अत्रींच्या मनाचे समाधान झाले. त्यांना जो व्हायला हवा होता तो नेमका बोध झाला. त्यांच्या लक्षात आलं, दुर्वासा त्या शिवाचा अंश, तो तर माया, मोह, काम यावर विजय मिळवलेला देव. तो ह्या प्रपंचाच्या गुंतीत कसा अडकणार? दत्तात्रय हा सत्वगुणी महाविष्णूचा अंश, तो गुणातीत, अविकारी, निर्मोही, निसंग. त्याचे कार्य प्रपंचाची या मोहमायेच्या बंधनातून सुटका करण्याचे, बद्धासमुक्त करण्याचे. तर तो स्वतः त्यास कसा बंध होणार? मग राहिला तो फक्त चंद्र. चंद्र हा त्या ब्रह्मवंशाचा देवांचा अंश. ब्रह्मदेव हा तर प्रजापती, म्हणजे तो संतती स्फुरक. तेव्हा आता वरील दोन्ही ज्येष्ठ बंधूंच्या संमतीने आपण चंद्रासच गृहस्थाश्रम स्वीकारण्यास तयार व्हावे हेच खरे. त्यानुसार त्यांनी जेव्हा चंद्रास त्याचा मनोदय विचारला तेव्हा तो मात्र त्याच्या त्या विनंतीस नाकारू शकला नाही. त्याच्या वरिष्ठ दोन्ही बंधूंनी त्याला मान्यता दिली. त्याच्या गृहस्थाश्रम स्वीकारण्याचा मनोदय ऐकताच अनुसया मातेस अपूर्व असा आनंद झाला. मनाचे समाधान झाले. तेव्हा दुर्वास दत्त माता पित्याच्या समोर आले. त्यांनी दोघांकडे तुम्ही आम्हास तपसाधनेत जाण्याची परवानगी द्या अशी विनंती केली. तेव्हा परत एकदा अनुसया माता दुःखी कष्टी झाली. दत्तात्रेयाने आपल्या मातेस असे वचन दिले की आम्ही दिवसा तपाचरण करू, रात्री तुमच्या चरणसेवेसाठी आश्रमात येत राहू. मुलांचे ते वचन ऐकले. मात्र अत्री अनुसयेने त्या मुलांना त्यांच्या त्यांच्या विचाराप्रमाणे वर्तनाची परवानगी दिली. त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. त्यांना शिवाशीर्वाद दिला. येथे नारद पुराणास संमत असलेल्या श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 16वा अध्याय संपूर्ण झाला. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरुब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्री दत्त गुरुदत्त दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.